अशा प्रकारे आपला मसाले भात तयार झाला आहे. सो बाय गाईज, लाईक अँड सबस्क्राईब सारिका ठसका चॅनल. बाय. बंद करते. माझा मसाले भात तयार झाला आहे. तो मी 5 मिनिटानंतर तुम्हाला उघडून दाखवते. कुकर थंड झाला की. मंडळी, आता बघा आपल्या ह्याला उकळी फुटलेली आहे व्हेजिटेबल्सला. आता त्याच्यामध्ये थोडंसं मंडळी आपल्या व्हेजिटेबल्स आता उकळी फुटली आहे. आता ह्याच्यात मी नमक टाकले आहे. आता नमक झाले की आपण धुवून ठेवलेला तांदूळ आहे तो ह्याच्यामध्ये हे करायचा, ॲड करायचा. तांदूळ धुवून ठेवलेला तांदूळ ॲड करायचा. ते बंद कर. आणि आपली मिरची, सातारी हिरवी मिरची आणि प्लस त्यात शेंगदाणे पण ॲड करायचे. भाजून घ्यायचे. आणि कढीपत्ता. आता याला चांगलं हलवायचं, मिरची चांगली भाजेपर्यंत. त्याच्यामध्ये जरा हळद पावडर टाकायची. नंतर हळदची पावडर झाली की थोडंसं जिरं टाकायचं. त्याचं चांगल्या मिरची चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायची मिरची. थोडंसं तेल टाकायचं. हे भाजून झालं. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल टमाटर गरम पाण्यात उकळून घेतलेला फ्लॉवर. तो का घेतला ते मी त्याची टिप्स तुम्हाला सांगते थोड्या उशिराने, 2 मिनिटात. हा बटाटा आणि हा हिरवा भाजलेला वाटाणा. ते सगळं एकत्र मिक्स करायचं मिश्रण. हे सगळं ते चांगलं भाजून घ्यायचं. आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये आपलं ग्राइंड केलेलं मिक्सरमध्ये कोथिंबीर, आलं, लसूण आणि ह्याचं खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं. मसाले वाटण आमच्याकडे मसाल्याचं वाटण टाकतात. काही लोक टाकत नाहीत. त्याच्या इच्छेवरती असतं मंडळी, बरं का. आता हे झाल्या की त्याच्यावरती पाणी ओतायचं. असं भाजून घेतलंय. खमंग असा वास येतो, खमंग. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. तुमची मुलं आवडीने खाते. फ्लॉवर मुलं खात नाहीत. मी तर माझ्या मुलांना असंच घालते. ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलंय. पाणीला उकळी येऊन द्यायची. मग नंतर उकळी आल्यानंतर 1 वाटी तुम्हाला सांगते मी
एक वाटी मोठी भरून वाडगं माझ्याकडे, त्याच्यात मी हे तांदूळ धुवून पाण्याने साईडला ठेवलेले आहेत. त्याला उकळी फुटू द्यायची मंडळींनो. उकळी फुटेपर्यंत जरा 5 मिनिटं आपल्याला थांबावं लागेल. हाय गाईज, आज मी तुम्हाला मसाल्याचा भात कसा सोप्या पद्धतीने बनवायचा ते दाखवते. फ्लॉवर, बटाटा भाजून घेतलेले, हिरवे वाटाणे, टमाटर आणि मिरची उभी चिरलेली आणि शेंगदाणे. आता आपण गॅस चालू करून गॅसवरती कुकरमध्ये भात करायचा आहे. लेट्स स्टार्ट. कुकरमध्ये मी आता कुकर जरा गरम होऊ दे. कुकरमध्ये आता मी तेल टाकते. तेल पुन्हा ह्याच्यामध्ये आता जिरा, मोहरी, मिरे 4-5, लवंगा 7.